हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जवाहर नवोदय विद्यालय पूर्व परीक्षा तयारीच्या आजच्या भागात आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांक आणि त्यामध्ये आज आपण व्यवहारी अपूर्णांकाचे दशमान अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे ते बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर अपूर्णांकाचा छेद 10, 100 किंवा 1000 अशा 10च्या पटीत जर नसेल तर अशा व्यवहारी अपूर्णांकाचे दशमान म्हणजे दशांश अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे ते आता आपण बघूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण भागाला आपण सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला आपल्याला स्क्रीनवर अपूर्णांक दिसत आहे 3/5. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, अपूर्णांकाचा छेद 5 आहे म्हणजे तो 10च्या पटीत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, 10च्या पटीत जर छेद नसेल तेव्हा त्याचे दशांशात रूपांतर करताना आपल्याला अडचण जाते. म्हणजे अपूर्णांकाचा छेद हा 10, 100 किंवा 1000 अशा 10च्या पटीत असायला हवा, तेव्हाच आपल्याला तो दशांश चिन्ह डावीकडे सरकून दशांशात रूपांतर करता येते. मग इथे विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाचा छेद जर 10च्या पटीत नसेल अशा वेळेस आपल्याला तो अपूर्णांकाचा छेद म्हणजे डिनॉमिनेटर 10च्या पटीत म्हणजे मल्टिपल ऑफ 10 करावे लागते. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर 5 दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 5चा डिनॉमिनेटर आपल्याला माहीत आहे की 10 करणे सोपे जाते, कारण 5च्या टेबलमध्ये 10 आपल्याला माहीत आहे की 2 वेळा येते. तेव्हा 5 2 जार 10 म्हणजे अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर 10 बनवासाठी किंवा 10 बनवासाठी आपल्याला डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याची किंमत बदलू नये, तेव्हा आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावं लागते. तेव्हा त्याची जी व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो ती सेम राहते. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचे, अंश आणि छेद दोन्ही याला 2 ने मल्टिप्लाय करायचे. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो, इथे अपूर्णांकाचा छेद 10 झालेला आहे आणि जो अंश आहे तो 6 झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 6/10 अशा प्रकारचा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचे दशांशात रूपांतर करणे सोपे जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितले आहे की अपूर्णांकाचा छेद जर 10 असेल अशा वेळेस 1 वर जितके शून्य असतील तितके दशांश चिन्ह विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डावीकडे सरकवायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6च्या समोर दशांश चिन्ह असते ते डावीकडे एक घर सरकून इथे येईल आणि अशा प्रकारे 0.6 हे त्याचे दशांशात रूपांतर होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3/5 हे दशांशात म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपण 0.6 किंवा 0.6 अशा प्रकारे लिहितो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे उदाहरण बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक दिला आहे 7/20. आता विद्यार्थी मित्रांनो, 7/20 किंवा 7/20 याला आपल्याला माहीत आहे की 20 ही संख्या 20 या संख्येचे आपल्याला 100 या छेदामध्ये रूपांतर करता येते. मग विद्यार्थी मित्रांनो, 20च्या पाड्यामध्ये 100 किंवा 100 किती वेळा येते तर ते 5 वेळा येते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अंश आणि छेद दोन्ही अपूर्णांकाला इथे आपल्याला 5 ने गुणायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाचा छेद इथे 100 म्हणजे 100 झालेला आहे आणि 7/5 35. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 35/100 अशा प्रकारे 10च्या पटीतील छेदामध्ये आपण त्याच्यात रूपांतर केलेलं आहे. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला याच्यात दशांशात रूपांतर करणे सोपे होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 35/100 याला आपल्याला डेसिमलमध्ये किंवा दशांशात रूपांतर करताना सर्वात प्रथम काय करायचे आहे, अंशामधली म्हणजे न्यूमरेटरमधली संख्या लिहायची. त्यानंतर 1 वर जितके 0 असतील तितके दशांश चिन्ह विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लेफ्ट म्हणजे डावीकडे सरकवायचे. बघा 1 आणि 2 दशांश चिन्ह लिहून त्यानंतर आपल्याला 0 लावायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, 0.35 अशा प्रकारे 0.35 हे 7/20 याचे काय होईल, दशांशात रूपांतर होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर पुढचं उदाहरण इथे दिसत आहे. बघा 36/400. आता विद्यार्थी मित्रांनो, 36/400 याचे आपल्याला दशांशात रूपांतर करताना आपल्याला काय करायचं आहे, त्याचे छेद
एकतर 10, 100 किंवा 1000 अशा 10च्या पटीमध्ये रूपांतर करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 36/100 याचे 10 छेद होईल, 10 छेद करणे कठीण होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण काय करायचे, याचे 100 छेद असलेल्या अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांकाचा सर्वात प्रथम व्यवहारी अपूर्णांक लिहूया. आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला माहीत आहे की 400 किंवा 400 ही संख्या 100च्या पटीत आहे. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो 100च्या पटीत आहे म्हणजे 100च्या 4 पट मोठी आहे, तर तिला आपल्याला 100 बनवताना 4 पट तिला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो पटीने वाढवतो तेव्हा आपण गुणतो आणि जेव्हा आपण पटीने कमी करतो तेव्हा त्या संख्येला आपल्याला भागावं म्हणजे डिवाईड करावं लागते. मग अशा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 400 या संख्येला 4ने भागावे तेव्हा त्याचे 100 होईल. तर याला छेदाला 4ने भाग घेतले तेव्हा अंशाला सुद्धा आपण 4ने भागतो. बघा विद्यार्थी मित्रांनो 4 9 36 म्हणजे अंशामध्ये 9 आले आणि छेदामध्ये विद्यार्थी मित्रांनो 100 आले. आता विद्यार्थी मित्रांनो बघा 9/100 आता इथे अंशामधली संख्या लिहायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्ह आपल्याला 2 घरं डावीकडे सरकवायचे. बघा 1 आणि 2 अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 0.09 हे या दशांश व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला पुढील उदाहरण दिलं आहे. 18/30 चे दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला काय करायचे, रूपांतर करायचे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला उदाहरणामध्ये जो अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक दिला आहे त्यामध्ये बघा 30 ही नंबर आहे. तर जी 30 ही नंबर आपल्याला माहीत आहे की 30 ही नंबर 10च्या पटीत आहे. म्हणजे 10च्या पटीमध्ये त्याला रूपांतर करणे सोपे जाते. म्हणजे 10च्या 3 पट मोठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याला 3 पट कमी करायचे आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्याला आपल्याला काय करावं लागेल, डिवाईड करावं लागेल. बघा याच प्रकारे उदाहरण दिलं आहे. 18/30 यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मागच्या याच्यामध्ये आपण 100 हा डिनॉमिनेटर बनवण्यास त्याचं शक्य झालं होतं. इथे विद्यार्थी मित्रांनो याचं 100 बनवणं शक्य होणार नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो याचा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण 10 बनवूया. बघा 30ला 3ने आपण डिवाईड केले तेव्हा त्याचा 10 छेद होईल. ते याला 3ने डिवाईड केले तर विद्यार्थी मित्रांनो अंशाला सुद्धा 3ने डिवाईड करूया. बघा 3×18 आणि 3×10 30 म्हणजे 6/10 अशा प्रकारचा अपूर्णांक आपल्याला मिळाला. आता विद्यार्थी मित्रांनो बघा 6 ही अंशामधली संख्या लिहून दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकवायचे आहे. म्हणजे 0.6 अशा प्रकारे 18/13 या अपूर्णांकाचे आपल्याला दशांशात रूपांतर करता येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांशात कशी रूपांतर करायचे ते बघितले. विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. 16/40 चे दशमानात रूपांतर करायचं म्हणजे दशांश अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला ट्राय करायचा आहे. आता आपण बघितले की व्यवहारी अपूर्णांकाची जर त्याचा छेद 10च्या पटीत नसेल तर तो छेद 10च्या पटीत करून त्याचे आपल्याला काय करायचे, दशमान म्हणजे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकाचे ज्या अपूर्णांकाचा छेद 10च्या पटीत नसेल अशा प्रकारच्या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांशात रूपांतर कसे करायचे ते बघितले. विद्यार्थी मित्रांनो आशा आहे आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भागासह. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.